नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण लास्ट सेशन जो आहे तो गीटचा एक पहिला पार्ट संपवला होता बोर्डवरती आणि सेकंड पार्टसाठी आपण खरं तर टेक्निकल पार्ट आहे तो, त्यामुळे वेट करतोय. ती सीरीज गीटची जी आहे ती गीटची सीरीज तशीच चालू राहणार आहे. पण आज आपण एक नवीन सीरीज स्टार्ट करतो आहे आणि त्याच्यासाठीचा हा पहिला व्हिडिओ आहे. सो ही सीरीज जी आहे ही जी प्लेलिस्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. ही ज्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, जे लोकं आत्ता आपलं करिअर स्टार्ट करतायत, लाईक 2025ला पास आउट आहेत, काही लोकं 24ला पास आउट आहेत, काही लोकं 23ला पास आउट आहेत आणि 2026 पास आउट आहेत. अशा मुलांसाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण एका खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती आज चर्चा करणार आहोत. तो म्हणजे आपले रिझ्युमेमध्ये असणारे प्रोजेक्ट्स. आपण जे सी-व्हीमध्ये प्रोजेक्ट्स टाकतो आहे, ते प्रोजेक्ट्स कसे पाहिजेत? त्या प्रोजेक्टवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात इंटरव्ह्यूअरकडून, याबद्दल थोडंसं डीपली बोलणार आहोत. माईट बी हा थेरॉटिकल व्हिडिओ असेल. त्यानंतर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल सी-व्ही, ATS बेस्ड सी-व्ही जो आहे तो ATS बेस्ड सी-व्ही बनवून दाखवणार आहे पुढच्या पार्टमध्ये, किंवा ATS बेस्ड सी-व्हीमध्ये कोणते कीवर्ड्स असायला पाहिजेत फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी. हा जो आहे तो हा आपला पुढचा पार्ट असणार. तो व्हिडिओ पूर्ण बघा, शांतपणे बघा. याच्यामध्ये कुठले क्वेश्चन्स मिस झाले असेल असं वाटत असेल तर ते कमेंट्समध्ये टाका. नक्कीच त्या क्वेश्चन विषयी किंवा त्या क्वेश्चनवरती मी डिस्कस करेन. ओके. सो पहिला पार्ट आहे की तुमचे प्रोजेक्ट्स कसे असायला पाहिजेत आणि प्रोजेक्ट्सचं महत्त्व काय सी-व्हीमध्ये, राईट. सो मित्रांनो, प्रोजेक्ट तुमच्या सी-व्हीमध्ये जे असणारे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्सवरती तुमचं इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरव्ह्यू खूप डिपेंड असतो. सो पहिला इंटरव्ह्यूचा क्वेश्चन असतो की लाईक डिस्क्राईब युअर सेल्फ किंवा टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ, हा क्वेश्चन असतो. सो या क्वेश्चनला तुम्ही टेक्निकलमध्ये कन्वर्ट करा. खूपच फ्रेशर आहात तुम्ही, जसं कॉलेजमध्ये पासआउट झालेला आहात, तर तुम्ही थोडंसं आपल्याविषयी बोलू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही ॲज एन एक्सपिरियन्स म्हणून इंटरव्ह्यू देता, त्या केसमध्ये तुम्हाला टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये शक्यतो टेक्निकल स्टॅक, तुम्ही जे केलेले प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रोजेक्ट्सबद्दलचे डिस्क्रिप्शन जे असतं ते डिस्क्रिप्शन एक्सपेक्टेड असतं किंवा आन्सर एक्सपेक्टेड असतं इंटरव्ह्यूवर. आजचा जो व्हिडिओ मी बनवतो आहे तो व्हिडिओ बनवतो आहे साधारण तुमचा एक्सपिरियन्स आपण 0 to 3 इयर्सच्या मुलांसाठी काय प्रोजेक्ट बेस इंटरव्ह्यू क्वेश्चन असू शकतात. आणि जे लोक रिअल काम केलेलं नाही आहे, म्हणजे मी जस्ट पासआउट आहे कॉलेजमधून, तर मला कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स टाकता येतील. मी जस्ट 1 वर्ष झालं ट्राय करतो आहे, मी एखाद्या ठिकाणी क्लास केला आहे आणि माझ्याकडे प्रोजेक्ट्स आहेत किंवा मी स्वतः प्रोजेक्ट बनवलेले आहेत, पण ते प्रोजेक्ट सी-व्हीमध्ये मेन्शन कसे करायला पाहिजे, किती डेप्थमध्ये मेन्शन करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय मेन्शन करायला पाहिजे. मी ऑलरेडी एक्सपिरियन्स रिसोर्स आहे, 0 to 3 इयर्समध्ये काम केलं आहे आणि मी पहिला जॉब स्विच करतो आहे. या लोकांसाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जे खूप हायली सिनियर लोक आहेत त्यांच्यासाठी माईट बी हा व्हिडिओ असू शकणार नाही आहे, त्यांच्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवूयात. ओके. सो आपण सुरू करूयात 0 to 1 इयरसाठी, राईट. 0 to 1 इयरसाठी तुम्हाला लाईक पहिला क्वेश्चन असतो की तुमचे जे कॉलेज प्रोजेक्ट्स आहेत, शक्यतो कॉलेज प्रोजेक्टचा सिक्वेन्स जो आहे तो कॉलेज प्रोजेक्टचा सिक्वेन्स खाली ठेवा. म्हणजे तुम्ही जो सी-व्ही बनवता आहात, ज्या सी-व्हीमध्ये तुमचे प्रोजेक्ट्स टाकता आहात, त्या सी-व्हीमध्ये रिअल टाईम प्रोजेक्ट जे आहेत ते रिअल टाईम प्रोजेक्ट्स ॲड करा, राईट. आता रिअल टाईम प्रोजेक्ट्स म्हणजे काय? रिअल टाईम प्रोजेक्ट्समध्ये खूप मोठे प्रोजेक्ट, हेवी प्रोजेक्ट, एंटरप्राइज लेवलचे प्रोजेक्ट 0 to 1साठी मी डिस्कस करतो आहे स्पेशली. हे टाकण्याची गरज नाही आहे मित्रांनो. तुम्ही जे प्रोजेक्ट्स टाकत आहात त्या प्रोजेक्ट्समध्ये एक रिअल टाईम कन्सेप्टवरती तुम्ही काम केलेलं पाहिजे. म्हणजे एखादं कोणतं येतं, फॉर एक्झाम्पल डेअरी मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे. आता स्पेशली मी ग्रामीण भागातल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटबद्दल बोलतो आहे आणि आपली व्हिडिओ सिरीज जी आहे ते त्याच भागातल्या मुलांसाठी, ज्यांना करिअर सुरुवात करायची. सो त्याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, राईट. एखादं एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन बघा आणि एक्झिस्टिंग ॲप्लिकेशनच्या बेसवरती तुमचं एक मॉड्यूल, परफेक्ट वर्क होणारं मॉड्यूल तुम्ही बनवा. ते जे मॉड्यूल आहे परफेक्ट वर्क होणारं मॉड्यूल, त्या मॉड्यूल म्हणजे तो मॉड्यूल तुम्ही एक्सप्लेन करू शकता, राईट. आता ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट्स टाकता तर त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन असतो तुमचा रोल्स अँड
रिस्पॉन्सिबिलिटीज. राईट. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज कोणत्या आहेत? व्हॉट्स युअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी इन अ प्रोजेक्ट? सो आता 0 to 1, 0 to 2 इयर्सवाले असं आन्सर करू शकतात. बघा, आपण काही रिअल, समजा एखाद्या कंपनीमध्ये आपण रिअल काम केलेलं नाही आहे, आपण ॲज अॅन इंटर्न म्हणून कुठं तर काम केलं आहे किंवा मी स्वतः प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत, त्या मुलांनी कसं आन्सर केलं पाहिजे किंवा त्या मुलांनी कसं एक्सप्लेन केलं पाहिजे या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीला. कारण या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीच्या आन्सरवरती तुमचा एंटायर इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरव्ह्यू डिपेंड असतो. बघा, तुम्ही जर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जर एकदम प्रॉपर एक्सप्लेन केलं त्याला, की मी या प्रोजेक्टमध्ये या गोष्टी केलेल्या आहेत, या गोष्टी केलेल्या आहेत, या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही प्रोजेक्टची ओनरशिप दाखवा. पहिली गोष्ट तर प्रोजेक्टची ओनरशिप घ्या. प्रोजेक्ट डिस्क्राईब करताना लाईक I am the only one developer which developed this application. Application is very small. So like I am involving from the requirement gathering to deployment. So I have used Figma design. Yeah, otherwise like I have take reference from the Figma and develop the components in Angular, React, whichever technology you mentioned, right? So technical stack is used like that: HTML, CSS, Bootstrap, JavaScript, Advanced JavaScript, TypeScript, Angular, React. Those are mentioned in your CV. So for the backend, I have used .NET, PHP, Java, and for the deployment, I am aware about the Git repository and all that things. So I am involved as an major, or I am playing key role in the project as an from scratch, start designing to डिप्लॉयमेंट. यानं काय होतं, यानं समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला एक वाटतं की यार या रिसोर्सला एंटायर लाईफ सायकल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची लाईफ सायकल माहीत आहे, म्हणजे तुमचा प्रोजेक्ट किंवा प्रोडक्ट डेव्हलप कसा होतो याच्याबद्दलचं डिटेल माहीत आहे. तुम्ही काम जरी एका मॉड्यूलवरती एकदम परफेक्ट केलं असेल तरीसुद्धा तुम्ही कॉन्फिडंटली या सगळ्या गोष्टी सांगू शकता. का? तुम्ही एक सिम्पल एक्झाम्पल जर पकडलं की मी एक फॉर एक्झाम्पल रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण कंप्लीट केली. आपण रजिस्ट्रेशनमध्ये आपण पूर्ण युजर इंटरफेस डिझाईन करतो, म्हणजे HTML, CSS, बूटस्ट्रॅप हे तिथे येतं. आपण लॉजिक लिहितो, तिथं अँग्युलर, रिॲक्ट यूज होतं, राईट. तुम्ही डेटा बॅकएंडला पाठवणार आहे, तिथं बॅकएंड टेक्नॉलॉजी यूज होते, राईट. तुम्ही हे लाईव्ह करताय, ठीक आहे. तुमच्याकडे लाईव्ह करायला काही नाही, पण तुम्ही गिटला तर लाईव्ह करू शकता. फ्री होस्टिंगचे भरपूर सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा या सिरीजमध्ये आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही कोडफर्स्टला नक्की सबस्क्राईब करा. ओके. सो तुम्हाला एंटायर लाईफ सायकल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची माहीत आहे असं दिसतं, आणि मग त्यामुळे इंटरव्ह्यूवरती इम्प्रेशन जे आहे ते इम्प्रेशन चांगलं जातं. ओके. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी नंतर दुसरा क्वेश्चन असतो, व्हॉट इज टीम साईज. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी विचारल्यानंतर मग टीम साईज विचारतील. जर तुम्ही एकदम प्रोजेक्ट छोटा दाखवता, एकदम लाईक ह्यूज ॲप्लिकेशन नाही, एंटरप्राइज लेवलचं ॲप्लिकेशन नाही किंवा मोठं ॲप्लिकेशन नाही, तर शक्यतो टीम साईज कमी सांगा. मॅक्स टू मॅक्स 2च डेव्हलपर सांगू शकता. ओनरशिप घ्या. 2 डेव्हलपर होतो. एक डेव्हलपर तुम्हाला ज्या फंक्शनॅलिटी येत नाहीत, असं वाटतं की नाही मला हे कॉम्प्लेक्स वाटतंय, ते मित्रांना केले सांगा. तुम्हाला जे परफेक्ट येते ते तुम्ही केले सांगा. त्यानं काय होईल, तुमची ओनरशिप येईल. जर प्रोजेक्ट छोटा असेल तर टीम साईज कमी सांगायची. जर प्रोजेक्ट मोठा असेल, कॉम्प्लेक्स असेल, तर टीम साईज जी आहे ती टीम साईज तुम्ही मोठी सांगू शकता. आता टीम साईजमध्ये असतं कोण कोण, नेहमी लक्षात ठेवा. टीम साईज किंवा टीम कशी असते, राईट. टीममध्ये एक पिरॅमिड असतो नेहमी, राईट. कुठल्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस ते एका पिरॅमिडमध्ये काम होतं. सो पिरॅमिडमध्ये सगळ्यात खालची जी असते ती फ्रेशर्स असतात, राईट. फ्रेशर्स, त्यानंतर मिड सिनियर, त्यानंतर सिनियर मॅनेजमेंट, सिनियर मॅनेजमेंट, लाईक CEO, समथिंग लाईक दॅट. बराच मोठा पिरॅमिड असतो, बऱ्याच साऱ्या टीम्स डिवाईड होतात. पण तुम्ही जर एक बेसिक बघितलं कुठल्याही प्रोजेक्टच्या बेसिकमध्ये, टीम साईजमध्ये किंवा टीममध्ये नेहमी काही लोक असतात. जसं कॉमन, एकदम कॉमन विचार करा की डेव्हलपर असू शकतो, राईट. त्यानंतर QA असू शकतो, राईट. PM असू शकतो, म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर असू शकतो, डिझायनर असू शकतो, राईट.
ह्या 4 ते 5 लोकांची टीम आपण कन्सिडर करायची. आता जर तुम्ही एकदम छोटी टीम सांगताय तर लक्षात ठेवा PM म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजर, QA हे सगळे रोल जे आहेत, या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तो तुमच्याकडे होत्या असं कन्सिडर करून सांगायचं. कन्फ्यूज व्हायचं नाही, प करायचं नाही. तुम्ही कोणताही प्रोजेक्ट टाकताय ना, त्या प्रोजेक्टची स्क्रिप्ट, त्या प्रोजेक्टची बद्दलची डिटेल माहिती तुमच्याकडे आधी पाहिजे, तरच तुम्ही प्रॉपर एक्सप्लेन करू शकता. कुठला तर ChatGPTवरनं प्रोजेक्ट उचललाय, टाकलाय असं होत नाही. प्रोजेक्टवरती प्रोजेक्टचा इंटरेस्ट जो आहे, तो प्रोजेक्टचा इंटरेस्ट इंटरव्ह्यूवरसाठी खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो. तुमचं सिलेक्शन जे आहे ते प्रोजेक्ट जे तुम्ही टाकणार आहात त्याच्या बेसिसवरती होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर तो प्रोजेक्ट एकदम छान असेल तर तुमचे चान्सेस वाढू शकतात, राईट. टीम साईज नंतर एक क्वेश्चन असतो की स्टेक होल्डर्स, जे तुम्ही ॲप्लिकेशन बनवलंय ते ॲप्लिकेशन कोणासाठी बनवलंय, ऑडियन्स कोण आहे तुमचा, राईट, हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही LMS बनवलंय, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम, तर LMS कोण वापरतं, LMS स्कूल्स वापरू शकतात, LMS कॉलेज वापरू शकतात, LMS इन्स्टिट्यूट वापरू शकतात, LMS जिथं जिथं लर्निंगच्या मॅनेजमेंट किंवा लर्निंगच्या गोष्टी असतात कंपनी पण वापरू शकते LMS, राईट. जर तुम्ही LMS वापरत असाल तर तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचा ऑडियन्स कोण आहे किंवा तुम्ही कुणासाठी ॲप्लिकेशन बनवलं आहे. स्टेक होल्डर्स, राईट, म्हणजे ते ॲप्लिकेशन कुणासाठी आहे, कोण यूज करतं, किती युजर्स आहेत, यासारखे बरेच सारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. अजून एक खूप वेळा रिपीटेडली विचारणारा क्वेश्चन म्हणजे कॉन्करंट युजर, म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये वन टाईम किती युजर यूज करू शकतात. व्हॉट्स आर द कॉन्करंट युजर इन युअर प्रोजेक्ट. सो जर छोटा प्रोजेक्ट टाकला असेल तर आपण घाबरतो, यार कॉन्करंट युजर काय माहीत नाही आहे. सो तुमची थॉट प्रोसेस, तुमची विचार करण्याची जी क्षमता आहे ती त्या लेवलची पाहिजे की नाही, माझं ॲप्लिकेशन जर लाईव्ह गेलं तर कोण वापरणार आहे, किती युजर असू शकतात, त्याचा जो काउंट आहे तो काउंट तुमच्या स्क्रिप्टमध्ये, तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे, तर तुम्ही त्याला इझिली आन्सर करू शकता, राईट. त्यानंतरचा एक क्वेश्चन असतो की तुमचं ॲप्लिकेशन लाईव्ह आहे का, राईट. आता हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनला तुम्ही बऱ्याच प्रकारे टॅकल करू शकता. समजा तुम्ही 1 इयर एक्सपिरियन्स टाकलाय, राईट, तर 1 इयर एक्सपिरियन्ससाठी ॲप्लिकेशनचा जो फ्लो आहे तो सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये अजून लाईव्ह झालं नाही आहे हे सांगू शकता, राईट. मग लाईव्ह झालं नाही आहे तर थोडंसं मग त्यांना दाखवण्यासाठी काही नसतं आपल्याकडे, राईट. इंटरव्ह्यूवरला दाखवण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे, लाईव्ह झालं आहे किंवा झालं नाही आहे, राईट. आता लाईव्ह झाला असेल तर आपल्याकडे सगळा पूर्ण URL असतो. शक्यतो जर लाईव्ह झालं नसेल तर तुमच्या मशीनमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमधला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्ही दाखवा. त्याला म्हणा POC, प्रूफ ऑफ कन्सेप्ट. मी या प्रोजेक्टचं प्रूफ ऑफ कन्सेप्ट केलं आहे आणि त्याचा माझ्याकडे कोड आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. बट हा जो कोड आहे तो पूर्ण प्रोजेक्टचा कोड नाही, दॅट इज द वन पार्ट ओनली. यानं काय होतं, यानं एक तर तुम्ही स्वतः प्रोजेक्ट केलेला आहे याच्यावरती ट्रस्ट येतो. दुसरा प्लस पॉईंट हा असतो की तुम्ही, राईट, तुम्ही कंपनीचा लाईव्ह डेटा कुणाला दाखवत नाही, म्हणजे ट्रस्टेबल रिसोर्स आहात, हा पण प्रश्न येतो. त्यामुळे शक्यतो सांगताना सांगा की दिस इज अ POC, मी डेव्हलप केलं आहे कंपनीसाठी, बट दिस आर द नॉट रिअल डेटा किंवा रिअल डेटाबेस नाही, हे तुम्ही सांगू शकता. लाईव्ह ॲप्लिकेशन असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही हे आन्सर करू शकता. शक्यतो ॲप्लिकेशन लाईव्ह करा, राईट. जे 0 to 1 इयरसाठी आहेत त्यांनी सांगू शकतात की मी माझ्या कंपनीसाठी नव्हता केला, बट मी माझ्या स्वतःसाठी केलेला हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे, मला एक्सपिरियन्स आहे, मला हँड्स ऑन आहे. जर कंपनी जेन्युइन असेल, समोरच्या कंपनीला वाटत असेल की ह्या रिसोर्समध्ये दम आहे, रिसोर्स लायबल आहे, तर तुम्हाला ती कंपनी नक्की ऑफर करेल, राईट. लाईव्ह आहे का, हा एक इंटरव्ह्यूचा म्हणजे प्रोजेक्टच्या रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिप्लॉयमेंटमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी, मग लाईव्ह करतानाचे वगैरे या पद्धतीचे अनेक सारे क्वेश्चन्स तुम्हाला प्रोजेक्टबद्दल विचारले जातात. आता तुमचा टेक्निकल इंटरव्ह्यू हा तुमच्या प्रोजेक्टवरती डिपेंड असतो. हे काही 4-5 जे आहेत ते 4-5 कॉमन क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामधून असं समजतं की यू आर द जेन्युइन रिसोर्स,
की ज्यानं खरंच प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे. सो आमच्याकडं नियर अबाउट गीटच्या 140 रिपॉझिटरीज आहेत. जे मुलं जस्ट कॉलेज पासआउट झालेले आहेत, जे मुलं 0 to 1 इयरमध्ये एक्सपिरियन्स ॲड करतायत किंवा एक्सपिरियन्सच्या रिलेटेड तुम्ही टाकता आहात तुमच्या सी व्हीमध्ये, तर तुम्ही नक्की प्रोजेक्टसाठी मला पिंग करू शकता. आय कॅन हेल्प यू, राईट. आता राहिला प्रश्न, तुम्ही फेक एक्सपिरियन्स जो आहे तो फेक एक्सपिरियन्स टाकायला पाहिजे की नको, याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवतो आहोत. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जे क्वेश्चन्स माझ्याकडून राहिलेले आहेत, जे तुम्हाला कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले गेले असतील, असं वाटतं की हा क्वेश्चन राहिलेला आहे सरांकडून, तर तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही जे व्हिडिओ बनवतो आहे ते एंटायर व्हिडिओज आमचे फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग्सवरती आहेत. त्यामुळं माईट बी व्हिडिओ बनवताना आणि कुठलीही स्क्रिप्ट वगैरे नसते, जे जेन्युइन आहेत त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ बनवतो आहोत. सो जर काही मिसिंग होत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट्सने आमचे व्हिडिओ चांगले होतील आणि मला माझ्या व्हिडिओची क्वालिटी इम्प्रूव्ह करता येईल. विद्यार्थी मित्रो, जॉब्स आहेत, जॉब्स राहतील, आणि पण ते जॉब जे आहे ते फक्त स्किल्डवाल्या लोकांसाठी राहतील. मित्रांनो, जर माझ्याकडून कुठला क्वेश्चन मिसआउट झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. कोडफर्स्ट चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही जी लिंक आहे त्या मुलांपर्यंत पोचवा ज्यांना खरंच प्रोजेक्टबद्दलची माहिती पाहिजे आणि प्रोजेक्ट्स बद्दलचे क्वेश्चन्स पाहिजेत, त्या मुलांपर्यंत पोचवा, जेणेकरून एखाद्याचा इंटरव्ह्यू क्रॅक होऊ शकतो. अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओसाठी कोडफर्स्टला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.